हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू आणि हाव नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. Our today's topic is a surd. Surd is a totally new topic. That is, we cannot study about a surd before that. That is, in previous standard, we cannot study this concept, surd. What is the definition of surd? If nth root of a is an irrational number, then it is called a surd. जर nth root of a हा टोटल नंबर इरॅशनल नंबर येत असेल तर त्याला आपण सर्ड असं म्हणतो, म्हणजे मराठीतून याला करणी असं म्हणतात. मग या ठिकाणी nth root of a साठी हा टोटल नंबर इरॅशनल असण्यासाठी कोणते टर्म्स आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. वेअर या ठिकाणी आपल्याला लक्षात घेऊया मग काय करायचं आहे ते. वेअर a काय असला पाहिजे तर a इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. a हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके. n हा नॅचरल नंबर आहे, असला पाहिजे नॅचरल नंबर. आणि तो कसा असला पाहिजे, n इज नॉट इक्वल टू 1. दॅट इज n इज ग्रेटर दॅन 1. n ची किंमत ही 1 असायला नको, म्हणजे ग्रेटर दॅन 1च असली पाहिजे. नॅचरल नंबर म्हणजे 2, 3, 4 इन दिस वे. तो निगेटिव्ह असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण नॅचरल नंबर आहे आणि तो पण एकापेक्षा मोठा. आणि थर्ड कंडिशन अशी आहे की हा टोटल नंबर जो आहे म्हणजेच काय, nth रूट ऑफ a हा टोटल नंबर इरॅशनल असला पाहिजे, इरॅशनल नंबर. आणि ह्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असतील तर त्यावेळेस दिलेला नंबर हा इरॅशनल नंबर हे प्रूव्ह होत असेल तर त्याला आपण सर्ड असं म्हणतो. म्हणजे हा होल नंबर इरॅशनल असणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, सर्ड असण्यासाठी जो रॅडिकंट आहे तो म्हणजे a आहे. n जो आहे तर रूट ऑफ सर्ड, त्याला आपण ऑर्डर ऑफ सर्ड असं पण म्हणतो. आणि हे जे साइन आहे याला साइन ऑफ रॅडिकल, रॅडिकल साइन असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी कन्सेप्ट नेमक्या काय ते आपण लक्षात घेऊया. हिअर n इज ऑर्डर ऑफ सर्ड, a इज रॅडिकंट, a ला आपण रॅडिकंट असं म्हणतो. अँड दिस इज द साइन ऑफ रॅडिकल, दॅट इज द रॅडिकल साइन. याला आपण रॅडिकल साइन असं म्हणतो. सो फ्रेंड, या पद्धतीने nth रूट ऑफ a ही टोटल संख्या जी आहे ती जर इरॅशनल नंबर असेल तर त्यावेळेस आपण दिलेल्या नंबरला इरॅशनल नंबर म्हणजेच सर्ड असं म्हणतो. तर पाहूया सर्डचे काही एक्झाम्पल्स. √2, √3, cube root of 64, square root of 49, and cube root of 7. Among these examples, which are the examples of surd? We have to find out here. दिलेल्या एक्झाम्पल्स मधून कोणते एक्झाम्पल सर्डचं आहे आणि कोणतं नाही ते आपल्याला आता या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो हे फाइंड आउट करत असताना आपल्याला सर्डची डेफिनेशन व्हेरीफाय करायची एक्झाम्पल मध्ये. जर ती व्हेरीफाय होत असेल म्हणजे फायनल नंबर हा जर इरॅशनल नंबर येत असेल तर त्यावेळेस आपण त्याला सर्ड म्हणू शकतो. थोडक्यात जे रूट दिलेले असतील तो रूट जर आपण एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकत नसू तर त्यावेळेस तो सर्ड असतो. आणि जर दिलेल्या नंबरचं रूट हे इंटिजर म्हणजे इंटिजर किंवा रॅशनल नंबर येत असेल तर त्यावेळेस ते सर्ड नसतं. सो आता या ठिकाणी आपण पहिलं एक्झाम्पल विचारात घेऊया. √2, 2चं या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजे 2चं स्क्वेअर रूट हे रॅशनल नंबर येत नाही, हे इरॅशनलच आहे. आणि देअरफॉर √2 हा इरॅशनल नंबर असल्यामुळे nth रूट ऑफ a या ठिकाणी रॅशनल नंबर येत असल्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ सर्ड. आणि म्हणून हे सर्डचं एक्झाम्पल आहे.
आता तसंच सिमिलरली सेकंड एक्झाम्पल जे आहे √3, इथेही आपण 3 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, याची सेकंड ऑर्डर आहे आणि 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजे हा फायनल नंबर जो आहे तो इरॅशनल येतोय. आणि जर हा फायनल नंबर इरॅशनल येत असेल म्हणजे दिलेल्या नंबर्सचं दिलेलं रूट आपण फाइंड आउट करू शकत नसू, म्हणजे ते एक्झॅक्टली रॅशनल नंबर येत नसेल, तर त्यावेळेस ते एक्झाम्पल असतं सर्डचं, म्हणून इट इज ऑल्सो सर्ड. बट व्हॉट इज अबाउट द थर्ड एक्झाम्पल. आता तिसऱ्या उदाहरणाच्या संदर्भात विचार करूया. या ठिकाणी पहा, क्यूब रूट ऑफ 64. 64 चं क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे 64 हा कशाचा क्यूब आहे, तर तो 4 चा क्यूब आहे, म्हणून 64 चं क्यूब रूट येतं 4 and 4 is a rational number. सो हे जे दिलेलं रूट येत आहे रॅशनल नंबर येत आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 4 येत आहे, 4 हा रॅशनल नंबर येतोय. फायनल आन्सर रॅशनल नंबर येत असल्यामुळे इट इज नॉट सर्ड. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल, ते आहे स्क्वेअर रूट ऑफ 49. सो 49 चे या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. 49 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट आहे. 49 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असून सुद्धा त्याचं स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे 49 हा 7 चा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 आहे तर 7 and 7 इज रॅशनल नंबर. सो 7 रॅशनल नंबर असल्यामुळे याचा फायनल आन्सर जे स्क्वेअर रूट ऑफ 49 हे रॅशनल नंबर येत असल्यामुळे इट इज नॉट अ सर्ड. जेव्हा याचं फायनल आन्सर जे असतं ते इरॅशनल असतं, त्याच वेळेस दिलेली संख्या ही सर्ड असते. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 इज ऑल्सो नॉट द एक्झाम्पल ऑफ सर्ड. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फिफ्थ एक्झाम्पल, ते आहे क्यूब रूट ऑफ 7. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 7 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि त्याचं क्यूब रूट मात्र आपण फाइंड आउट करू शकत नाही, कारण 7 हा कशाचाच क्यूब नाहीये, म्हणजे दिलेलं 7 चं क्यूब रूट हे जे आहे ते इरॅशनल नंबर आहे आणि इरॅशनल नंबर असल्यामुळे हे एक्झाम्पल सर्डचं एक्झाम्पल आहे. सो हे जे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत यांच्यापैकी √2, √3, √7, cube root 7 are the examples of surd, but cube root of 64 and square root of 49 are not the examples of surd. आपल्याला वरवर पाहिल्याने असं वाटतं की हे नंबर सुद्धा यांच्यासारखेच आहेत, परंतु हे बाकीच्या कंडिशन सॅटिस्फाईड करतात. फॉर एक्झाम्पल 64 या ठिकाणी जो रॅडिकंड आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ऑर्डर n जी आहे ती सुद्धा ग्रेटर दॅन 1 आहे, परंतु होल हा जो पूर्ण नंबर येतो म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 हा रॅशनल येतोय आणि म्हणून हे सर्ड नाहीये. तसंच इथं पण 49 चे स्क्वेअर रूट हा टोटल नंबर रॅशनल येतोय, म्हणून हे एक्झाम्पल ऑफ सर्ड नाही. सो फ्रेंड, या पद्धतीने आपण एक गोष्ट लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे, जेव्हा जेव्हा दिलेल्या संख्येचे दिलेले रूट हे निघत असतील आणि ते रॅशनल नंबर येत असतील तर त्यावेळेस ते सर्डचे एक्झाम्पल नसतात. मात्र कोणत्याही संख्येचे दिलेले रूट हे निघत नसतील म्हणजे क्लिअर रूट जे आहेत ते आपण एक्झॅक्टली सांगू शकत नसू, तर त्यावेळेस ते एक्झाम्पल्स हे सर्डचे एक्झाम्पल्स असतात. नाउ वी हॅव टू स्टडी अबाउट द फॉर्म्स ऑफ सर्ड. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. Study the example. First, square root of 48. If we have to factorize the 48, then it is as like that, under root of 16 into 3. So it is written as under root of 16 into under root of 3. Here root 16 is 4 and root 3 is not determined, meaning it is not a rational number, so it is as 4 into root 3. In this way, 4 into root 3 is the simplest form of the surd 48. Means root 48 simplest form is 4 into root 3. Let's study.
Another example, that is root 98. Square root of 98. It is also factorized as like that. Square root of factor of 98 are 49 into 2. It can be written as square root of 49 into square root of 2. Square root of 49 is 7 and square root of 2 is not find out, that is it is irrational number, so it is as it is. So 7 into root 2 is the simplest form of surd under root of 98 or square root of 98. So friends, in this way, these are the simplest surd. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 48 चा सिम्पलेस्ट फॉर्म आला 4 इंटू रूट 3. तसंच स्क्वेअर रूट ऑफ 98 चा सिम्पलेस्ट फॉर्म आला 7 इंटू रूट 2. आता रूट 3 आणि रूट 2 यांना आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकत नाही, म्हणजे यांचे पुन्हा फॅक्टरायझेशन आपण करू शकत नाही, यांचे फॅक्टर पाडू शकत नाही. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस स्टॉप होते. म्हणून ज्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस स्टॉप होते, ज्याच्या पुढे आपण फर्दर सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही, त्या नंबरला म्हणजे त्या सर्डला आपण सिम्पलेस्ट सर्ड असं म्हणतो. सो रूट 2, रूट 3, रूट 5 किंवा क्यूब रूट 2, क्यूब रूट 3 या पद्धतीच्या ज्या सर्ड असतात यांना आपण सिम्पलेस्ट सर्ड असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये रॅडिकल मध्ये असणारे नंबर्स हे सहसा प्राइम नंबर्स असतात, ज्यांचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही. या फॉर्म मध्ये असणाऱ्या नंबर्सला म्हणजे सर्ड्सला आपण सिम्पलेस्ट सर्ड असं म्हणतो. लेट्स स्टडी द टाइप्स ऑफ सर्ड. प्युअर सर्ड, मिक्स सर्ड, प्युअर सर्ड, मिक्स सर्ड, cubic surd, and quadratic surd are the types of surds. But here quadratic surd is very important for us, because in this standard we have to study only about the quadratic surd. So let's concentrate on the point quadratic surd. If nth root of a is a surd in which n is equal to 2, then the surd nth root of a is called quadratic surd. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या सर्ड मध्ये nth रूट ऑफ a ही जर सर्ड असेल आणि n च्या जागी 2 असेल, म्हणजे ज्या सर्डची ऑर्डर ही 2 येत असेल, तर त्या सर्डला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हटलं जातं. सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी म्हणजे सर्डची ऑर्डर 2 असणारे एक्झाम्पल्स आहेत रूट 2, रूट 3, स्क्वेअर रूट 5, स्क्वेअर रूट 7. These all examples are the examples of quadratic surd. या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ऑर्डर ऑफ सर्ड ही 2 आहे, आणि जर ऑर्डर ऑफ सर्ड 2 असेल तर त्यावेळेस त्या दिलेल्या सर्डला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतात. फ्रेंड्स, नाउ स्टडी अबाउट सिमिलर सर्ड्स और लाइक सर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिमिलर सर्ड्स आणि लाइक सर्ड्स या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. इफ p and q are rational numbers, then p into nth root of a and q into nth root of a are called similar surds or like surds.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर p आणि q हे रॅशनल नंबर असतील तर p इंटू n रूट ऑफ a आणि q इंटू n रूट ऑफ a या सर्ड्सला सिमिलर सर्ड असं म्हणतात, कारण या ठिकाणी n रूट ऑफ a हा इरॅशनल फॅक्टर जो आहे तो एक्झॅक्टली सेम आहे आणि ज्या वेळेस दिलेल्या सर्ड मधील इरॅशनल नंबर हा एक्झॅक्टली सेम असेल तर त्या सर्डला सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड असं म्हणतात. मग त्याला मल्टिप्लाइड असणारे रॅशनल नंबर जे p आणि q च्या जागी कोणतेही असले तर त्याने काही फरक पडत नाही. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया 2/3 इंटू रूट 5 आणि 6 इंटू रूट 5 या सिमिलर सर्ड आहे, कारण या ठिकाणी रूट 5 हा इरॅशनल फॅक्टर दोन्ही ठिकाणी सेम आहे. मग यांना आपण सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड म्हणू शकतो. भलेही त्यांना मल्टिप्लाइड असणारे रॅशनल नंबर वेगळे असतील तरी हे आपण सिमिलर सर्ड मध्ये काउंट करतो. त्याच पद्धतीने दुसरी जोडी आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. समजा 8 इंटू क्यूब रूट ऑफ 5 तसंच 7 इंटू क्यूब रूट ऑफ 5. या ठिकाणी सुद्धा क्यूब रूट ऑफ 5 हे दोन्ही इरॅशनल नंबर सेम असल्यामुळे या सुद्धा सिमिलर सर्ड आहेत. यांना मल्टिप्लाइड असणारे जे रॅशनल नंबर आहेत 8 आणि 7 हे जरी डिफरंट असले तरी काही अडचण नसते. फक्त इरॅशनल फॅक्टर जर दिलेल्या दोन सर्ड मधील सेम असेल तर त्यावेळेस आपण त्याला सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण सर्ड या कन्सेप्टच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली आहे. सिम्पलेस्ट सर्ड, क्वाड्रॅटिक सर्ड आणि लाईक सर्ड या संकल्पनांविषयी सुद्धा आपण माहिती घेतली. तर अशा पद्धतीने आज आपण सर्ड या कन्सेप्टच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली. त्याचबरोबर आपण सिम्पलेस्ट सर्ड, प्युअर सर्ड, मिक्स सर्ड, लाईक सर्ड या संकल्पनाही समजावून घेतल्या आणि महत्त्वाचं म्हणजे क्वाड्रॅटिक सर्ड ज्याचा आपण पुढील सेशनमध्ये पुढे कंटिन्यू स्टडी करणार आहोत याच्या संदर्भात पण आपण इन्फॉर्मेशन घेतली. विद्यार्थी मित्रो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि ते तुम्ही पाहू शकणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून आपले प्रीवियस लेक्चर पाहिले नसतील त्यांनी ते पहा. थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.